ग्लो तुम्ही बघू शकता। मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय केलेले आहे। तर नमस्कार मंडळी, ब्युटी विथ आद्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। एका ताईची मला कमेंट आली होती, एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की पार्लर सारखा क्लीनअप घरी कसा करायचा। तर त्यामध्ये ताई बोलल्या होत्या की मला बेसन सूट होत नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि ज्यांना घरगुती रेमेडीज जे आपण DIY रेमेडीज करतो त्या सूट होत नाही, अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप छान आहे। आणि कुठलेही आपण जर स्किनवर काही क्रीम म्हणा किंवा फेस पॅक किंवा मग कुठला मास्क वगैरे आपण लावत असाल तर अगोदर पॅच टेस्ट करायला विसरायचं नाही आहे। तर सगळ्यांनी अशी काळजी घ्यायची आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा एवढीच एक विनंती आहे। स्टे ट्यून। नमस्कार मंडळी, तर सगळ्यात अगोदर मी इथे फेस वॉश करून घेतलेला आहे। तर मी इथे वापरला हिमालयाचा नीम फेस वॉश, तुम्ही कुठलाही वापरू शकता। तर माझा चेहरा आता क्लीन झालेला आहे। आणि हे आहे एव्हरीविथचं वॉलनटचं स्क्रब आहे। आता मी स्क्रबिंग करून घेणार आहे चेहऱ्याची। तर स्क्रब करण्यासाठी मी अगदी छोट्याशा अमाऊंटमध्ये एव्हरीविथचं हे स्क्रब घेतलेलं आहे आणि सगळीकडे चेहऱ्यावर असं छान अप्लाय करून घेतलेलं आहे। तर स्क्रबिंग केल्यामुळे आपल्या त्वचेचं सौंदर्य अनेक पटीने वाढतं, त्याचबरोबर आपली त्वचा छान एक्सफोलिएट होते आणि आपल्या त्वचेवर ऑइल वगैरे कंट्रोल करण्यास स्क्रब हे मदत करतं। त्वचेवरील मृत पेशी असतात, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स अशा काही समस्या असेल तर यापासून आपल्याला सुटका मिळते। त्याच्यामुळे स्क्रबिंग हे आठवड्यातून एकदा तरी केलंच पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता स्क्रबिंग केल्यामुळे आपलं सौंदर्यसुद्धा खूप छान उजळून निघतं। तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप असं स्क्रबिंग केलेलं आहे। आणि आता आपल्याला वाफ घ्यायची आहे, छान आपल्या त्वचेला स्टीम देऊन घ्यायची आहे। तर स्टीम ही कमीत कमी 10 मिनिट तरी आपल्याला देऊन घ्यायची आहे, कारण आता त्वचा आपली एक्सफोलिएट झालेली आहे। तर आता आपण स्टीम घेणार आहोत। जे आपले ओपन पोर्स आहे तर त्यांना व्यवस्थित आपण स्टीम देऊन घेणार आहोत। तर स्टीम घेतल्यानंतर जो आपला चेहरा आहे तो छान एका नॅपकिनने मस्त डॅब डॅब करून असा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या नाकाच्या भोवताली आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दिसू लागतील। तर आपल्याला ते एका छोट्याशा टूल्सने असे काढून घ्यायचे आहे। त्वचेला आपल्या काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि व्यवस्थित सगळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, जेवढी घाण साचलेली असेल ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे। तर ह्या प्रोसेसमुळे अगदी सोपं जातं। आणि जर तुम्हाला हे सोपं नसेल पडत तर तुम्ही नोज स्ट्रीप आहे, मेडिकलमध्ये मिळतात, तर त्या तुम्ही घेऊ शकतात। नोज स्ट्रीपने सुद्धा खूप छान ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आपले निघतात। तर अशा प्रकारे सर्व ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स मी इथं काढून घेत आहे अगदी इझिली। तर तुम्ही बघू शकता। आणि खूप छान ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढल्यानंतर आपण जेव्हा कुठलाही मेकअप करू तेव्हा चेहरा एकदम गुळगुळीत आणि छान दिसतो, मेकअपसुद्धा खूप छान दिसतो आपला। तर अशा प्रकारे मी सर्व काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आता फेस पॅक लावायचा आहे। तर मी घेतलेला आहे हिमालयाचा केसर फेस पॅक। हा फक्त 10 रुपयामध्ये सुद्धा याचं एक पाउच मिळतं, पण माझ्याकडे मी हा मोठा आणलेला त्याच्यामुळे मी हाच घेऊन आलेले आहे। पण तुम्ही 10 रुपयामध्ये सुद्धा एक पाउच घेऊन येऊ शकता आणि तेवढाच आपल्या चेहऱ्याला इनफ होतो। तर हा संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे, जसं की मी लावते आहे अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे। आणि बघू शकता तुम्ही माझं सगळ्या चेहऱ्यावर लावून झालेलं आहे। आणि आता आपण 10 ते 15 मिनिट असं चेहऱ्यावर असंच ठेवणार आहोत सुकेपर्यंत। आणि आता थोडंसं सुकलेलं आहे, ड्राय झालेलं आहे 10 ते 15 मिनिटानंतर। आता आपण चेहरा वॉश करून घेऊया। तर मी चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आपल्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे। तर या फेस पॅकमध्ये ना एक अनोखा फॉर्म्युला आहे ज्यामुळे त्वचा उजळ होते आणि अशुद्धता कमी होते। त्यामुळेच त्याच्यामध्ये कोरफड आहे, हळद, अक्रोड आणि यासारखे काही मुख्य घटक असल्यामुळे आपली त्वचा ते उजळ करतं। तर याने त्वचा जी आहे ती एकदम इवन टोन राहते आपली। तर यामुळे त्वचा अगदी आपली सॉफ्ट होते, जसं की तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला याच्यानंतर काहीच लावायचं नाही आहे, फक्त आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। जे कुठलेही मॉइश्चरायझर तुम्ही यूज करता ते तुम्हाला थोड्याशा अमाऊंटमध्ये इथे घ्यायचं आहे। आणि बघू शकता तुम्ही एवढ्याशा अमाऊंटमध्ये घेऊन सगळ्या चेहऱ्यावर इव्हनली असं मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला छान मसाज देऊन घ्यायला विसरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे मी जशा मसाज देते आहे तशाच मसाज द्यायचा आहे, हे स्किप करायचं नाही आहे. कारण मग आपल्याला रिझल्ट हवा असेल तर आपण जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा छान मसाज दिल्या जातात आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्लो बघू शकता. तर हे 5 ते 10 मिनटाचं एवढा जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिट लागतात मसाज द्यायचे आहेत आणि छान वाटतं. तुम्हाला स्ट्रेस फ्री वाटेल आणि तुमचा ग्लोसुद्धा तुम्हाला बघून अजूनच तुम्ही आतून खूप आनंदी व्हाल. तर अशा सगळ्या स्टेप मी दाखवलेल्या आहे, एकही स्टेप इथे स्किप करू नका मैत्रिणींनो. तर तुम्ही घरच्या घरी खूप छान असं क्लीनअप करू शकता आणि छान ग्लोवी डुवीस अशी स्किन मिळवू शकता. तर असं करून तुम्ही तुमचे पार्लरचे पैसेसुद्धा वाचवू शकतात. तर आहे ना छान आयडिया. तर अशा प्रकारे छान मसाज देऊन झालेली आहे. तर आता आपल्याला सेकंड स्टेपमध्ये वापरायचं आहे ते म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही घराबाहेर जात असाल, घरातच असणार आहात तरीसुद्धा सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही आहे. हे मी नेहमी सांगते. सनस्क्रीन तर मी कधीच स्किप करत नाही. घरामध्ये सुद्धा आपण असतो त्यावेळीसुद्धा सनस्क्रीन लावायचंच आहे आणि बाहेर जाणार असेल तेव्हासुद्धा आपण सूर्याच्या किरणांपासून वाचवण्यासाठी, आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन लावायचंच आहे. त्यामुळे आपली त्वचा ही टॅन फ्री राहते आणि आपणसुद्धा फ्री राहतो. तर सनस्क्रीन असं सगळ्या चेहऱ्यावर लावून घेतलेलं आहे, छान मसाज दिलेला आहे. अगोदर मॉइश्चरायझर छान मुरलं होतं चेहऱ्यामध्ये, तर 1 मिनटं थांबून लगेचच मी सनस्क्रीन लावलेली आहे. तर मस्त बघू शकता तुम्ही किती इव्हनली स्प्रेड झालेलं आहे. आणि आता मी टिकली लावून घेते आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. मी सारखं बोलते आहे हे, पण तुम्हाला समजावं किंवा तुम्ही हे याचा ट्राय करून बघावं यासाठी मी इथे सांगत आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा मैत्रिणींनो, खूप छान आहे आणि खूप छान बेनिफिट तुम्हाला देऊन जाणार आहे. तर माझी स्किन तर सॉफ्ट झालेली आहे, शाईनसुद्धा आलेली आहे स्किनवरती आणि जेव्हा मी मेकअप करेल तेव्हा माझा मेकअपसुद्धा खूप छान दिसणार आहे. तर ह्या स्टेप करायला विसरू नका. व्यवस्थित सगळ्या स्टेप करा म्हणजे तुमच्या चेहऱ्यासुद्धा एवढा छान ग्लो येणार आहे. तर धन्यवाद मंडळींनो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला असेल त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. ग्लो तुम्ही बघू शकता. मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय केलेले आहे आणि आता थोडीशी लिपस्टिक लावलेली आहे, लिप बाम आणि आयब्रो फिल केलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्किन बघू शकता किती शाईन करते आहे. उद्यापर्यंत आपली स्किन खूप शाईन करणार आहे. अगदी पार्लरसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणार आहे. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन कराल, नाईट स्किन केअर, तर तेव्हा फेसवॉश यूज करायचा नाही आहे आज रात्री आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते चालू ठेवू शकता. एवढंच करायचं आहे कारण आपण ज्या सगळ्या स्टेप आहे त्या खूप काळजीपूर्वक केलेल्या आहे आणि खूप छान केलेल्या आहे. त्यामुळे आपला रिझल्टसुद्धा खूप छान येणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट देखील करा. त्याचप्रमाणे तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच येईल. धन्यवाद.